प्रिझम आहे आपला. सो व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय की लाईट चेंजेस इन डायरेक्शन वेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सफर मीडियम टू अनदर ट्रान्सफर मीडियम. म्हणजे लाईट जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर होत असतो, काय असतं ट्रान्सफर होताना काय करतो त्याची डायरेक्शन चेंज करतो. आता ही डायरेक्शन कशामुळे चेंज होती? कारण की लाईट आता तुम्हाला माहिती आहे जसं लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लाईट काय होतं आपल्याकडे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतो. पण जेव्हा तो एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असतो तेव्हा काय होतं माहिती का? जेव्हा तो एका मीडियम मधून आपल्याकडे दुसऱ्या मीडियम मध्ये जात असतो तेव्हा तो काय करतो स्वतःची डायरेक्शन चेंज करतो. का बरं? कारण की त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये तेवढा थोडाफार चेंज होतो. तर बघा जसं की आपल्याकडे इथं प्रिझम आहे, प्रिझमची आउटलाईन काढून ठेवली आहे. आता हा इथून मी काय करेल अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवेल. ओके, जर प्रिझम असेल तर आता स्ट्रेट ट्रॅव्हल होईल की नाही. पण जर मी इथं प्रिझम मध्ये ठेवला आणि अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवला तर बघा ही जी तुम्हाला डार्क रेड रेश दिसतील तो माझा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि तो कुठे होतोय तो इमर्जंट होतोय. आता मी तनिष्क आपल्या वर्गात एकदम हुशार स्टुडंट आहे, त्याला सांगेल की तुझं पॉइंट एकदा डॉट ओके आणि इथे जे रेड रेड दिसत आहे थँक्यू. तर बघा हे डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स ज्या डायरेक्शनने मी लाईटला इन्सिडंट केले आणि तो डायरेक्शन ऑफ इमर्जन्स रे ज्या डायरेक्शनने तो इमर्ज आउट झालाय दोन्ही काय आहे वेगवेगळं आहे. जेव्हा तो या प्रिझम मधून पास होतोय तेव्हा काय करतो त्याची ती डायरेक्शन बदलत आहे. बघा मी जर या रेला हा पॉइंट होता इथून तो इमर्ज आउट झाला आणि इथून काय केलं तर आपण तो इन्सिडंट म्हणतो. इथे नॉर्मल बनवतो, अँगल ऑफ इन्सिडंट होता, अँगल ऑफ इमर्जन्स होता नॉर्मल पासून. ठीक आहे, म्हणजे त्याचा ग्लास मध्ये पाथ असा असला पाहिजे. बघा एकदा तुम्हाला मी लाईट बंद करून दाखवतो. हा आहे आपला अँगल ऑफ, हा आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा काय तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजेच काय लाईट चेंजेस इन डायरेक्शन व्हेन पासिंग थ्रू वन मीडियम टू अनदर मीडियम. लाईट जेव्हा एअर मधून ग्लास मध्ये पास होतो आणि वापस इमर्ज आउट होतो त्यावेळेस काय करतो स्वतःची डायरेक्शन चेंज करतोय. त्याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट.